काय झालं अक्षरा? काही नाही, म्हणजे अधिपतींनी परवानगी दिली प्रस्तावासाठी. आपण पाठवूया सर माहिती, आणि प्रायोरिटी आपल्याला जे कम्प्युटर्स हवे होते ना त्यालाच देऊया. हो, थँक्यू अक्षरा. खरंच म्हणजे बघ, परत तुझ्यामुळे झालं बघ सगळं. पण आता ह्याच्यावरती संचालकांपैकी कोणाची तरी सही लागेल. टेक्निकली आता तुझी सही चालायला काहीच हरकत नाहीये. हां ठीक आहे, मी करते सही. लेटर ठेवून द्या माझ्याकडे, मी करते सही. बघ तू किती पटकन निर्णय घेतलास. आता भुवनेश्वरी मॅडम जर का असत्या ना, त्यांनी सहजासहजी मान्य केलं नसतं. ते असो, पण अधिपतींना शिक्षणाचं महत्त्व पटलंय. खरंच खूप छान झालंय. हो, त्यांना माहिती आहे सर शिक्षणाचं महत्त्व. आता त्याचं सगळं श्रेय तुलाच आहे अक्षरा. तुझ्यामुळेच त्यांना शिक्षणाची गोडी लागलेली आहे. सर माझं काय कौतुक यामध्ये, माझं कर्तव्यच होतं ते, आणि आपल्याच शाळेसाठी करते मी. बरं नाही करत कौतुक, मी जरा माझं काम उरकून येतो. हां हो, मी या लेटरवर सही करते आणि तुमच्या ऑफिसमध्ये पाठवून देते. यस. दादा थांबा थांबा. भुवनेश्वरी विद्या मंदिर, सूर्यवंशी शिक्षण संस्था, कोल्हापूर. कर्तृत्व काढीचं नाही, पण सगळीकडे स्वतःचं नाव लावायची हौस केवढी. कशाला इतकी चिडचिड करताय? चारू, त्या भुवनेश्वरीचं नाव नुसतं दिसलं ना तरी कपाळाची शीर उडते माझ्या. किती दिवस हा बोर्ड माझ्या डोळ्याला खोपतोय, पण आता काढू शकतो मी हा बोर्ड. आता काही गरज नाही हा बोर्ड ठेवायची इथे. म्हणजे काय विरोधाभास आहे बघ ना. ज्या बाईला शिक्षणाचा गंध नाही, उलट ज्या बाईला शिक्षणाचा तिटकार आहे, जिनं आपल्या मानलेल्या मुलाला शिकू दिलं नाही, त्या बाईचं नाव शाळेवर. हो, पण ही शाळा त्यांनीच सुरू केली ना. शाळा कसली चारू, हे दुकान होतं तिच्यासाठी, दुकान बस. पण आता तिचं नाव इथून काढू शकतो मी. अशी माझ्या आयुष्यातून गेलेलीच आहे, मग इथं तरी तिचं नाव कशाला. इथूनही हद्दपार करून टाकूया. तुम्ही शांत व्हा बघू. हे बघा, असलं काही बोलू नका. आता शाळेत गेल्यानंतर असं बोललात तर बरं नाही दिसणार. का नाही बोलायचं चारू? त्या बाईनं मला कमालीचा त्रास दिलाय आजवर, आणि अजूनही देते. ती गेली तरी तिच्या ह्या अशा खुणा सगळीकडे आहेत. त्या बघून त्रास होतो मला, कारण मी भोगलंय चारू. बस, मी तिची एक एक खूण पुसणार. हे शाळेचं नाव आधी बदलणार मी. चला. हे बघा, तुम्हाला तर आता माहीत असेल आमच्या आईसाहेब सध्या घरात नाही आहेत. त्यांना शोधण्याचंच काम चाललंय. तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती असेल किंवा तुमच्या मैत्रिणींना वगैरे त्यांचा काही फोन झाला असेल, तुमचा स्वतःचा कोणत्याही प्रकारचा संपर्क जर आला असेल ना त्यांच्याशी, तर तुम्ही कृपा करून आम्हाला सांगा. हो अधिपती सरकार, आम्हालाही आताच कळालं. आम्ही किती दिवस झाले त्यांना फोनच करतोय, फोनच लागत नाही. हो की नाही ग? हो ना, आमचा तर विशीचा ग्रुप पण आहे. त्याच्यावर त्या आता कायमच ऍक्टिव्ह असायच्या. कधी मेसेज टाकायच्या, कधी फोन करायच्या. अहो, आमच्या बचत गटातल्या बायकांना घरगुती याच्यामध्ये खूप मदत केली त्यांनी. नोकऱ्या दिल्या त्यांना. खरं आहे तुमचं, खरंच त्यांचं मन लई मोठं आहे. अहो तसं नाही, त्या विचारपूस करतात, पाठपुरावा करतात. सगळं ठीक आहे ना असं विचारतात. आमच्या इकडच्या बायकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या आहेत. अजून काय लागलं तर हक्कानं सांगा असं एकदम आवर्जून फोन करून सांगतात. त्या तर आमच्यासाठी देव माणूस आहेत. बचत गटाचा एक मोठा प्रोग्राम करणार होतो, त्यासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणार होतो. त्याच्यासाठी त्यांना फोनही केला, पण त्यांचा फोन लागेना. मग आम्हीच तुम्हाला विचारायला येणार होतो की थोरल्या सरकारांना फोन का नाही लागत आहे. तर विचार करा आमची काय अवस्था असेल. मी तर म्हणजे त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू व्हायचा नाही. तर तुम्हाला असं वाटतं तर माझं काय हाल झालं असेल तुम्ही फक्त विचार करा. खरं आहे हो, आता आम्ही 1-2 दिवसातच घरी येणार होतो त्यांना आमंत्रण द्यायला, पण त्यांना कॉल केला पण त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. मग हे करण्यासाठी आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो. काय झालं, मालकीबाईचा फोन का नाही लागत आहे?
काय ठाव ठिकाणच नाही आहे तर त्यांचा. असं काय झालं? अचानक का गेल्या त्या? गेल्यात एवढं खरं. आता त्या नाही आहेत घरात एवढंच मला माहित आहे. आणि आता आपल्याला त्यासनी शोधायचं आहे. बस म्हणताना म्हणतोय तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी आम्हाला मदत करा, सहकार्य करा. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हां हो हो, आम्ही नक्कीच कळू तुम्हाला. हो हो, आमचा काही संपर्क झाला तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळू. हां कळवा. हां नमस्कार. या तुम्ही. थँक्यू. अहो, शाळेचं नाव बदलणं असं बरं नाही दिसणार. चारू, हा जो बोर्ड आहे ना इथं, तो बरा दिसत नाहीये. आणि आता होणार, सगळं चेंज होणार. हे नाव जाईल तिचं आता इथून. आणि तिनं मुळात काय केलंय शाळेसाठी? काही केलेलं नाहीये. असं कसं? त्यांनी शाळा सुरू केली नाही का? त्यामुळे त्यांचा अधिकार आहेच ना या शाळेवर. चारू, तू प्रमाणापेक्षा चांगली आहेस. तुझं मन मोठं आहे म्हणून तू असं म्हणतेस. पण माझ्यावर विश्वास ठेव. जर तू त्या बाईला भेटली असतीस ना, तर तू आधी मला म्हणाली असतीस हे नाव पुसून टाका म्हणून. अहो, पण इतके लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलतायत, त्यात काहीतरी तथ्य असेल ना. हे सगळे लोक तिला लांबून बघायचे. ती स्वतःची जी इमेज उभी करायची ना, त्याच्यावरती विश्वास ठेवायचे. पण मी तिला खूप जवळून बघितलंय आणि मी पुरता ओळखून आहे तिला. ती बाई अतिशय पाताळ यंत्री होती. जेवढी जमिनीच्या वर दिसत होती ना, त्याच्यापेक्षा जास्त ती जमिनीच्या आत होती. चारू, तिचा काही अधिकार नाहीये या शाळेवर स्वतःचं नाव लावायचा. ठीक आहे, पण तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा. आणि मगच काय तो निर्णय घ्या. मला गरज नाहीये चारू कसला विचार करण्याची. माझं ठरलंय. खरं तर हे खूप आधी करायला हवं होतं मी. पण त्यावेळेला ती होती ना समोर. तिनं होऊ दिलं नसतं ते. अधिपतीला हाताशी धरलं असतं आणि माझ्यावरती उलटवलं असतं सगळं. पण आता नाही. तिला जर मी हाताला धरून घरातून बाहेर काढू शकतो, तर या शाळेमधून सुद्धा हद्दपार करू शकतो. तिचे सगळे अधिकार पण मी काढून टाकले चारू. आणि आता तिचं अस्तित्व संपवायचं आहे मला माझ्या आयुष्यात. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची. खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब दुःखाचा. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब दुःखाचा. मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. कशी वाटली कविता? छान. दीपाली, इकडे जर ये. तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी देते. आपल्या दीपालीनं राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अभिनंदन. थँक्यू. खूप मोठी चित्रकार हो आणि आपल्या शाळेचं नाव जगभरात पसरव. जा. अगं ए, तुला हजारदा सांगितलं ना शाळेत यायचं नाही म्हणून. तुला कशाचीच चिंता नाहीये. चल तू. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? या दीपालीची आई आहे मी. काय काय झालंय? काही घरी प्रॉब्लेम झालाय का? अव सगळाच खोळंबा होतोय घरात नसली की. चल ग घरी तू. एक मिनिट. चल ग म्हणजे? शाळा चालू आहे, तास चालू आहे तिचा. असं घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही तिला. अहो काय गरज नाही शाळेची. मी तिला हजारदा सांगितलं शाळेत जायचं नाही म्हणून. आणि काय मोठे दिवे लावणार आहे शिकून. चल तू घरी. अहो कसं बोलताय तुम्ही? हो खूप हुशार आहे हो तुमची मुलगी. बाळा जा, तुझी चित्रकलेची वही आण जा. राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत तिला पहिला क्रमांक मिळालाय, माहितीये तुम्हाला? बाळा चित्र दाखव तुझ्या आईला. दाखव.
काय शाळेत यावं लागतं काय? ती घरात बी काढू शकते. चल तू. थांबा, काय चाललंय तुमचं? आई साहेबांचा काय पत्ता लागला होता काय? 8 दिवसात 10 दिवसात काय प्रगती, काय सुगावा वगैरे लागला, काय गाठभेट, कुणाचं काय बोलणं झालं, कोणी नंबर मिळाला, काहीतरी माहिती मिळाली, असं काहीतरी? होय, आम्हाला एकदा दिसल्या होत्या त्या. कोण? आई साहेब दिसले होत्या? होय. कवा? कोणीकडे दिसले होत्या? कवा? ह्या आत्ता 8 दिवसात दिसले होत्या? आत्ता नवं, आत्ता म्हणजे लई दिवस झालं. लई दिवस म्हणजे किती दिवस झाले? तसं म्हणजे 1 आठवडा झाला असेल. हा, मग तेच म्हणालोय की मी, 1 आठवडा झाला ना. नाही, 1 आठवडा नाही, 2 आठवडा झालं असतील, म्हणजे 15 दिवस झालं असतील. आणि त्यांच्या हातात एक बॅग होती आणि कुठंतरी चालल्या होत्या. एकट्याच होत्या काय? होय. बरं, आणि कुणीकडे चालल्या होत्या आणि कशा चालल्या होत्या? चालत चालल्या होत्या, रिक्षातनं, बसमधनं, कशा? नाही, चालतच चालल्या होत्या, गाडीत नव्हत्या. मला बी आश्चर्य वाटलं, पण विचारायचं कसं? माझं बाई धाडस नाही झालं म्हणून नाही विचारलं. बरं, पण कुठल्या दिशेनं नेमक्या कुणीकडे चालल्या होत्या खरं? नाही, रस्त्यानं चालल्या होत्या. आता कुठं गेल्या ते का माहित नाही. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही असं एवढं हलक्यात घेऊ नका. तुम्हाला काही जरी माहिती मिळाली ना आईसाहेबांविषयी, पुण्याकडनं बी मिळाली ना, कवा बी रात्री अपरात्री तुम्ही मला फोन करा. तुमच्याकडे कार्ड आहे ना? हे कार्ड राहू दे तुमच्याकडं, त्याच्यात नंबर आहे, पाहिजे तर लिहून घ्या, सेव्ह करा. तुमच्याबरोबर ज्या बाकीच्या बायका शोधण्याचं काम करतात त्या सगळ्यांना ह्यो नंबर द्या, बरं काय? काही करून आपण लवकरात लवकर थोरल्या सरकारने उडकून काढूया, तेवढं सहकार्य करा. हां होय सरकार, कळवतो. हां, ठीक आहे, तुम्ही या. सगळीकडे कसून चौकशी केली आणि एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी पण शोधली. शाबास, नंबर दे त्यांचा, बोल तुम्ही त्यांच्यावर. अरे भाऊ, तू काळजी करू नकोस, मी बोललोय त्यांच्याशी. बोललायस? आईसाहेबांचा फोटो बिटो दिलास काय? हो, सगळी माहिती दिली आहे, फोटो पण दिलाय आणि त्यांनी आईसाहेबांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. शाबास शाबास. चल, इथं पोलीस स्टेशनला चक्कर मारून येऊया. बरं, चल चल. नाही, मी सगळे डिटेल्स पाठवलेले आहेत तुम्हाला, मेल केलेला आहे आणि मेसेजही केला मी. तुम्ही असं करा, तुम्ही एकदा चेक करून घ्या. फुलपगारे सर, येऊ का? या ना सर. येऊ का काय विचारता? शाळा तुमचीच आहे. बस बसा. भुवनेश्वरी मॅडम, सॉरी, म्हणजे माझ्या तोंडातून चुकून एकदम निघून गेलं. नाही, हरकत नाही सर. ओळख करून देतो, माझ्या पत्नी चारुलता. बसा ना. नमस्कार. म्हणजे मी खूप ऐकलंय तुमच्याविषयी, आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला बघा. काय घेणार तुम्ही? चहा घेणार? नाही, नको, काही नको. नाही, असं कसं? अहो, पहिल्यांदाच आलाय तुम्ही, काही ना काही घ्यावंच लागणार. कॉफी घ्या. थांबा. हां सर. मामा, असं करा, 3 कॉफी घेऊन या आणि अक्षरा मॅडमलाही बोलवून आणा. हो. कशी चालली शाळा? सूर्यवंशीच्या कृपेने छान चालली. मी अजून तशी शाळा पूर्णपणे पाहिली नाहीये, पण एकंदरीत वातावरण छान ठेवलंय तुम्ही. हा, प्रत्येकाच्या काही ना काही कल्पना असतात, त्यातल्या चांगल्या कल्पना आम्ही अंमलात आणतो. सर, आता आणखी एक छान कल्पना आहे माझी, ती पण लगेच अंमलात आणतो. थांबा. मॅडम, मॅडम, सांगा ना माझ्या आईला, मला नाही जायचं घरी, मला शिकायचंय. ऐकतच नाही माझंही. मला चोरून यावं लागतं शाळेत रोज. हो बाळा, तू शांत हो. मी आहे ना, तू शांत शांत. काय बी सांगतेस वय? घरातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आणणार तू? थांब, तुला बघतेस मी.
आपण या विषयावर बोलूया ना नंतर. काय झालं मॅडम, म्हणजे एनिथिंग रॉंग? नाही नाही, काही नाही. इथे शाळेत लायब्ररी आहे का हो? आहे ना, म्हणजे काय, लायब्ररी आहेच, पण प्रामाणिकपणे सांगतो अजून काही पुस्तकांची मात्र आवश्यकता आहे. अहो पण मग कसली वाट बघताय तुम्ही? यादी करा ना पुस्तकांची. कोणती पुस्तकं हवी आहेत सांगा, आपण लगेच मागूया. कारण कसं आहे, नुसती अभ्यासक्रमातली पुस्तकं वाचून मुलांचं विश्व विस्तारत नाही, नाही का? त्यासाठी अवांतर वाचनही करायला हवं. काय ना मॅडम, तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय. मी खरं सांगतो, मी याबद्दल भुवनेश्वरी मॅडमशी बोललो होतो, पाठपुरावाही केला, पण पुढे काय घडलंच नाही. हो, कसं घडणार? ज्यांना तुम्ही सांगितलं त्यांना पुस्तकाबद्दल काहीतरी आस्था हवी ना. मुळात अभ्यासक्रमातल्या पुस्तकाचंच काही पडलेलं नाही आहे. त्यांना लायब्ररी आणि अवांतर वाचन याचं महत्त्व कसं कळणार? अक्षरा अजून आली नाही, तिला निरोप मिळाला असेल ना? नाही नाही, मामाने अक्षरा मॅडमना सांगितलं असणार आहे. सर काय रे, काय झालं? सांगितलंच ना अक्षरा मॅडमना. काय झालं, कुठे द्या? अक्षर मॅडमच्या वर्गात एक बाई आली, ती लय गोंधळ घालते. कसला गोंधळ? चल बघूया आपण. बसा बसा बसा. अहो काय काय चाललंय काय तुमचं? स्वतःच्या मुलीवर हात उगारताय? अहो तोंडानं नाही ऐकणार ना तर हातच चालवावं लागतं. अहो पण अडचण काय? मला सांगा तरी. तिला बिचारीला एवढं शिकायचं, तुम्ही शिकू द्या ना तिला. अहो मी शेतमजूर म्हणून काम करते. हातावर पोट आहे आमचं. या 2 हाताने संसार कसा चालवायचा, शिक्षणाचं सोंग घेणं आमच्यात ऐपतीत बसत नाही. अहो ही पोरगी मोठी झाली या, वाटलं घरात मदत करील, पण कुठलं काय, जेव्हा बघावं तेव्हा वही आणि पेन घेऊन बसते घरी. अहो पण खरंच खरंच खूप चांगली चित्र काढते ती. तुम्ही बघितलं ना, कला आहे हो तिच्या हातात. अहो कलेचं काय करायचंय आणि चित्राची काय भाकर होणार आहे? जगायला पैसा लागतोय. चल ग. प्लीज थांबा, प्लीज प्लीज ऐका माझं. असं नका करू तुम्ही. तिला घेऊन नका ना जाऊ प्लीज. शिकू देत तिला, नुकसान करताय तुम्ही तिचं. अहो हात जोडते तुमच्या पुढं, नका लागू आमच्या माग. आमच्या घरची परिस्थिती नाही माहित तुम्हाला. अहो नाही ऐपत आमची हिचं शिक्षण पूर्ण करायची. हातावर पोट आहे आमचं. आम्हाला भविष्याचा विचार करून नाही चालणार. आम्हाला आजचा विचार करावा लागणार. अहो एकटीच कमवते मी. हिचा बाबा बी गेला 2 वर्षापूर्वी. घरात कमावणारी एकटीच मी, आणि माग त्यानं काहीच नाही ठेवलंय. आम्ही कसं दिवस काढतोय आमचं आम्हालाच माहित. पण आई, मला खरंच शिकायचंय. असं नको ना करू. मला शिकायचंय. मला चित्रकलेचंही शिक्षण घ्यायचंय. मला मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. अगं बाज कर तुझं. तुझ्या याच खुळामुळं मला इथे यावं लागलंय. आता असं परत बोललीस ना तर तुझं थोबाड फोडीन तुझं. अहो काय काय करताय तुम्ही? प्लीज तुम्ही असं नका बोलू तिच्याशी. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, काहीही करा पण तिचं शिक्षण चालू ठेवा प्लीज. कसं? शाळा शिकवायला फी भरावी लागणार, आणि ती काय आम्हाला भरता येणार नाही. अहो फीचा प्रॉब्लेम आहे का?
तसं असेल अगं दीपाली सांगायचं ना, तो फीचा प्रॉब्लेम असेल तर तो आपण सोडवू शकतो. असं कसं सांगू मी? गरीब माणसं गरिबी तोंडाने नाही सांगत मॅडम. हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की फीचा प्रॉब्लेम असेल तर तो आपण सोडवू शकतो. शाळेमध्ये अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांची आपण फी माफ केली कारण ते फी भरू शकत नाहीत. दीपालीच्या बाबतीतही आपण असं करू शकतो. तुम्ही माझं ऐका, तिच्या फीची जबाबदारी माझी. तुम्ही त्याची काळजी करू नका. आपण तिला शाळेत येऊ द्या, शिकू द्या तिला. शाळेची फी भराल हो तुम्ही, पण घरचं काम कोण करणार? अगं आई, एकदा बघ ना ही चित्र, तुला बी खूप आवडतील. मी काढलेत. नाही झाली ग तुझी चित्र. तुझं चित्र आहे ना, आता मीच कसं ते दाखवते.